रसिक हो, नमस्कार. बऱ्याच दिवसांनी काही गाणी सादर करीत आहे. अचानक आठवण झाली, सुमारे 60 वर्षापूर्वी त्या काळी कसलीही माध्यमांची सोय नसताना आमचे वडील अतिशय दर्जेदार गाणी गुणगुणत असत. त्या काळात स्वयंवर, मानापमान, शारदा, सौभद्र अशी नाटकं गाजत असत. आमचे वडील त्या काळात मुंबईत होते आणि ते नंतर घरी आल्यानंतर ही गाणी त्या काळातली अधूनमधून गुणगुणत असत. अत्यंत दर्जेदार गाणी. या चॅनलवर कोण नवीन असतील त्यांना विनंती आहे, आपण चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपले अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. मला अपेक्षेपेक्षा अतिशय चांगला प्रतिसाद आपण देत आहात, त्याच्याबद्दल मी आभारी आहे. या चॅनलवर नारदीय कीर्तनं, अशी जुनी गाणी, जुन्या दर्जेदार कविता, उत्कृष्ट जुन्या कथांचं वाचन, उत्कृष्ट लेख जे आता दुर्मिळ झालेले आहेत, अशा लेखांचं वाचन, अभिवाचन सादर होत असतं. आपण अवश्य लाभ घ्यावा, एकमेकांना सांगा. सुरुवातीला सादर करतो गोविंद वल्लाळ देवल यांनी लिहिलेलं शारदा या नाटकातलं गाणं. त्यात गंमत अशी, नाट्यसंगीताच्या पुस्तकात या रागाच्या वर, फार जुनं पुस्तक आहे, मनोहर असं रागाचं नाव लिहिलं आहे. अनेकांना विचारलं, पण बऱ्याच जणांना काही सांगता आलं नाही. पण एका ठिकाणी माहिती मिळाली की कर्नाटक संगीतातला मनोहर नावाचा एक राग आहे आणि तो आपल्या पटदीप रागासारखा आहे, मिळता जुळता आहे. आणि मग मला आठवलं की माझे वडील, आता मी जे नाट्यसंगीत म्हणणार आहे ते नाट्यसंगीत त्याच चालीत म्हणत असत. अतिशय बोधप्रद आणि फारसं ऐकायला न मिळणारं गाणं सादर करण्याचा प्रयत्न करतो. मी काय मोठा गायक नव्हे, हौशी कलाकार आहे. प्रयत्न करतो. जो लोक कल्याण सारावया जाण, जो लोक कल्याण सारावया जाण, जो लोक
कल्याण साधावया जाण घेई करी प्राण त्या सौख्य कैसे घेई करी प्राण त्या सौख्य कैसे जो लोक कल्याण साधावया जाण जो लोक कल्याण बहु कष्ट जीवास दुष्टान उपवास बहु कष्ट जीवास दुष्टान उपवास कारागृही वास हे भोग त्याचे कारागृही वास हे भोग त्याचे जो लोक कल्याण साधावया जाण जो लोक कल्याण निंदा जनी त्रास अपमान उपहास निंदा जनी त्रास अपमान उपहास अर्थी विपर्यास हे भावयाचे अर्थी विपर्यास हे भावयाचे जो लोक कल्याण साधावया जाण जो लोक कल्याण साधावया जाण घेई करी प्राण त्या सौख्य कैसे जो लोक कल्याण साधावया जाण जो लोक कल्याण जो लोक कल्याण जो लोक कल्याण जवळचं प्रसिद्ध नाट्यसंगीत मर्मबंधातली ठेवही हा मर्मबंधातली ठेवही हा मर्मबंधातली ठेवही प्रेममय ठेवी जपोनी सुखाने दुःखवी जीव ठेवी जपोनी ठेवी जपोनी ठेवी जपोनी सुखाने दुःखवी मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली ठेवही मर्मबंधातली आ मर्मबंधातली ठेव मर्मबंधातली हृदयाम्बुजीलीनं लोभी अतिहा हृदयाम्बुजीलीनं लोभी अतिहा हृदयाम्बुजीलीनं हृदयाम्बुजीलीन हृदयाम्बुजीन हृदयाम्बुजीलीन
लोभी अनिहा मकरंद ठेवा लुटण्यासी आला. मकरंद ठेवा लुटण्यासी आला. मकरंद ठेवा लुटण्यासी आला. बांधे जीवाला सुखाशा मनी जीव बांधे जीवाला सुखाशा मनी मर्म बंधातली ठेवही. मर्म बंधातली ठेवही प्रेममय ठेवी जपोनी. ठेवी जपोनी सुखाने दुःखवी मर्म बंधातली ठेवही. मर्म बंधातली मर्म बंधातली मर्म बंधातली ठेवही. शारदा नाटकातलं अर्थात त्या काळाचा संदर्भ असलेलं. त्या काळात अगदी लहान लहान मुलींची लग्न अतिवृद्ध आजोबांशी सुद्धा केली जात. आणि अशी लग्न जमवण्यासाठी दलाल लोक होते. या विषयावर जरठबाला विवाह या विषयावर त्याचं नाटक आहे. अजूनही आपण यूट्यूबवर बघू शकता. भालचंद्र पेंढारकर आणि मंडळींनी सादर केलेलं नाटक उपलब्ध आहे. फारच बाळबोध आणि अतिशय हृदयाला भिडणारं नाटक आहे. असे जे अगदी लहान मुलींना मध्ये पैसे खाऊन अति म्हाताऱ्या व्यक्तींशी लग्न जमवणारे लोक, त्यांच्यासाठी हे पद आहे. जठरा नर शमवाया नीचा कान भक्षिशी गोमय ताजे. अशा तऱ्हेचे धंदे करण्यापेक्षा शेण का तू खात नाहीस. धनलोभाने रे आजवरी किती नेण त्या मूक कुमारी. त्वा दिधल्या रे वृद्ध वर करी खाटिक ही तव कृतीला लाजे. जठरा नर शमवाया नीचा कान भक्षिसी गोमयताजे. श्रोते हो, नुसती त्या परिस्थितीची कल्पना करून बघावी. एका ठिकाणी ती शारदा अगदी लहान मुलगी, अजान मुलगी आपल्या आईला सांगते, तू टाक चिरूनही मान नको अनमान. मला अशा म्हाताऱ्याच्या तावडीत देऊ देण्यापेक्षा, माझं लग्न कुणाशी तरी करण्यापेक्षा माझी मान चिरून टाक. मंडळी, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. जठरानल शमवाया नीचा, जठरानल शमवाया नीचा, जठरानल शमवाया नीचा. कान भक्षिसी गोमयताजे, कान भक्षिसी गोमयताजे. जठरानल शमवाया, जठरानल शमवाया नीचा. जठरानल शमवाया नीचा, जठरानल शमवाया नी. कान भक्षिसी गोमयताजे, कान भक्षिसी गोमयताजे. जठरानल शमवाया. धनलोभाने रे आजवरी, धनलोभाने रे आजवरी, धनलोभाने
आजव धनलोभाने रे आजवरी किती नेण त्या मूक कुमारी किती नेण त्या मूक कुमारी स्वादी धर्या रे वृद्ध वर करी स्वादी धर्या रे वृद्ध वर करी खाटिक ही तव कृतीला लाजे खाटिक ही तव कृतीला लाजे जठरानल शमवायानीच्या कान बक्षिसी गोमयताले जठरानल शमवायानी कान बक्षिसी गोमयताले कान बक्षिसी गोमयताले कान बक्षिसी गोमयताले. आपण अवश्य यूट्यूबवर हे नाटक बघाच. याच नाटकातलं आणखीन एक पद. बिंबाधरा हा मधुरा बिंबाधरा हा मधुरा बिंबाधरा हा मधुरा बिंबाधरा मधुरा बिंबाधरा आ मधुरा बिंबाधरा आ मधुरा बिंबाधरा विन द्विगुणी मनोहरा विनया द्विगुणी मनोहरा मधुरा बिंबाधरा आ मधुरा बिंबाधरा आ मधुरा मधुरा बिंबाधरा मधुरा बिंबाधरा ती सुंदरा ती सुंदरा विकुटावरा ती सुंदरा सुंदराम विगुणावराम घटिता विधिपीत काय सुरा मधुरा बिंबाधरा हा मधुरा बिंबाधरा हा विनया द्विगुणी मनोहरा विनया द्विगुणी मनोहरा मधुरा बिंबाधरा हा मधुरा बिंबाधरा हा मधुरा बिंबाधरा
बादरा त्यानंतर अमृतसिद्धी या नाटकातलं एक पद म्हणण्याचा प्रयत्न करतो. लहरी अशा सुखाच्या लहरी अशा सुखाच्या लहरी अशा सुखाच्या लहरी अशा लहरी अशा सुखाच्या करीती तनु रोमांचिता करीती तनु रोमांचिता लहरी सुखाच्या लहरी आ आ लहरी अशा सुखाच्या लहरी सदनी येता जीवलग सखया सदनी येता सदनी येता जीवलग सखया रमणीमणी हीच प्रफुल्लता रमणीमणी हीच प्रफुल्लता लहरी अशा सुखाच्या लहरी सुखाच्या करीती तनु रोमांचिता करीती तनु रोमांचिता लहरी अशा सुखाच्या लहरी अशा लहरी अशा लहरी अशा सुखाच्या आता समारोपासाठी एक प्रसिद्ध हिंदी बोधप्रद गाणं. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं बाद आंसू बहाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं कभी गिरते हुए को उठाया नहीं बाद आंसू बहाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा. मैं मंदिर गया
पूजा आरती की, मैं मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते हुए ये ख्याल आ गया, मैं मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते हुए ये ख्याल आ गया। कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, सिर्फ पूजा ही कर लूं तो क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। मैं सत्संग गया कथा भागवत सुनी, मैं सत्संग गया कथा भागवत सुनी, गीता पढ़ते हुए ये क्या आ गया, गीता पढ़ते हुए ये ख्याल आ गया। कभी गीता सार मैंने समझा नहीं, कभी गीता सार मैंने समझा नहीं, सिर्फ गीता ही पढ़ने से क्या फायदा, कभी प्यासे को अमृत पिलाया नहीं, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। मैं काशी बनारस हरिद्वार गया, मैं काशी बनारस हरिद्वार गया, गंगा नहाते हुए ये ख्याल आ गया, मैं काशी बनारस हरिद्वार गया, गंगा नहाते हुए ये ख्याल आ गया। तन को धोया मगर मन को धोया, तन को धोया मगर मन को धोया नहीं, सिर्फ गंगा नहाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। मैंने दान किया मैंने जप तप किया, मैंने दान किया मैंने जप तप किया, दान करते हुए ये ख्याल आ गया, मैंने दान किया मैंने जप तप किया, दान करते हुए ये ख्याल आ गया। कभी भूखे को भोजन कराया नहीं, कभी भूखे को भोजन कराया नहीं, दान लाखों का कर दूं तो क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा।